समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। आपण सर्वजण निवडणुकीच्या अंतिम आलेलो आहोत आणि या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात असताना गेले 6 वर्ष जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने जे पोलीसकडे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने माझा वतीने एकाने साथीदार मला ती साथ दिली आणि मतदार पोलीसकडेगावच्या जनतेची काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली। या सेवेतून मी गेले 6 वर्ष मतदारसंघामध्ये जवळजवळ 1200 कोटीचा विकासासाठी आणू शकतो। यामध्ये मला महाविकास आघाडीचे आदरणीय गांधीजी, आदरणीय खडगे साहेब, आदरणीय शरद पवारसाहेब व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब या सर्व नेत्यांचं मला आवर्जून उल्लेख करावा लागेल। त्यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन माझ्यासारख्या या प्रमुख कार्यकर्त्यांना मिळालं आणि या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राच्या या सर्व ह्याच्यात मला विकासासाठी आपल्या पोलीसकडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मला त्याची मदत मिळाली। करत असताना 2019च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। त्याच्यामध्ये आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली मला आमदार म्हणून प्रत्येक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। सरकार अन्नवनागरी पुरवठा, मराठी भाषा, मानवाची आणि सामाजिक न्याय व अशी अनेक लोकांची सर्व खात्यांची जबाबदारी पक्षश्रेष्ठीने वाटली आणि या नाट्याचा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाचा काळ असेल त्याच्यात पोलीसकडेगावच्या सांगली जिल्ह्याच्या जनतेची सेवा करण्याचं काम आणि मदत देण्याचं काम त्यांना करू शकतो। त्याच्या व्यतिरिक्त मी सांगितलं की अनेक मोठी विकास कामं मतदारसंघामध्ये आणली। त्याचाही उल्लेख आर्थिक पुस्तिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या पोलीसकडेगावच्या जनतेसमोर आणलेला आहे। दोन्ही तालुक्यांना समान न्याय देत जवळजवळ 600 कोटीची दोन्ही तालुक्यांमध्ये विकास निधी आम्ही आणलेला आहे। आपल्या सर्वांना मला सांगायचं की पुढील 5 वर्षात पोलीसकडेगावच्या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि आपली सेवा करण्याची संधी दिली। निश्चितपणे या पोलीसकडेगावचा सार्वजनिक विकास साहेबांच्या पहिले आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व नेत्यांच्या सहकार्याने आणि विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार सन्माननीय अमरनाथ यांच्याही मार्गदर्शनाखाली निश्चितपणे येणाऱ्या 5 वर्षात करण्याचा प्रयत्न करू। यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आम्ही केलेला आहे। त्या ठिकाणी डोंगराई मंदिर कडेगावचे काठावर छत्रपती शिवरायांसह प्रमुख कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण स्मारकाचं उभारणी करण्याचे आमच्याकडे काम असेल। डोंगराई व चौपटीला क्षेत्र पर्यटनाच्या लागोलाग तिथं केबल कार किंवा काही 2 प्रकार असतात। दोन्ही ठिकाणी उभारण्या करण्याचं या ठिकाणी संकल्प आहे। शहर हे वाढतं शहर आहे, मोठं शहर झाले, सांगली जिल्ह्याच्या प्रगतशील शहर झालेले पडू शहरासाठी सुद्धा एक भव्य अशी पडूच्या प्रतिष्ठेला साधत अशी नगर परिषदेची नवीन इमारत या ठिकाणी उभा तुमच्या मार्गदर्शनात या ठिकाणी करणार आहोत। कडेगाव आता प्रांत ऑफिस सुद्धा झाले। साहेबांनी कडेगाव तालुक्याची निर्मिती केली। नव्याने प्रांताकडे बोलले त्यावेळेस गरज रेडिओ दिवस कडेगाव प्रांत ऑफिसमध्ये घरदारी लोकांची सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि
त्या ठिकाणी त्याचे त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा आमचा मानस आहे. तरुणांच्या रोजगारी निर्मितीसाठी कोपरावाडी एमआयडीसी असेल, गडेगाव एमआयडीसी असेल आणि वनस्पती एमआयडीसी असेल आणि खास करून जी मांडणीची सुद्धा जी एमआयडीसीची जमीन आहे त्याचं पुन्हा रूपांतर वेगळ्या ओपन कॅटेगरीच्या जमिनीमध्ये करून आम्ही सगळे नवीन उद्योजकांना लॉस देण्यास आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. त्याच्याकरता एमआयडीसीचे जमीन इम्प्रूव्ह व्हावं, त्यामुळे जास्तीत जास्त सर्व्हिस केल्यामुळे होणार त्याचा पुढे या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. एमआयडीसीमध्ये सर्व कामगार काम करतात आणि अत्यंत वेगळ्या इतर परिस्थितीमध्ये कधीकधी त्यांना काम करावं लागतं. त्यांना शरीराचे आरोग्याचे अनेक प्रश्न त्यामध्ये राहतात. म्हणून या आरोग्य कामगारांसाठी आरोग्य विमा योजना हे करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आणि या ठिकाणी एक उच्चस्तरीय अत्याधुनिक कॉलेज सेंटरची उभारणी आणि भविष्यामध्ये करण्याचा आमचा विचार आहे. त्याचं उद्दिष्ट असं की आज आपण बघतोय की तरुणांपासून जे IT क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, बऱ्यापैकी लोकांना आता वर्क फ्रॉम होम करावं लागतं. आज काही लोक काही दिवस फिजिकली काम करतात, काही वर्क फ्रॉम होम करतात. अशा लोकांना या ठिकाणी एक IT स्टेशन काम करायला एक हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, त्याचबरोबर त्या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षा केंद्राचं सुद्धा उभारणी भविष्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. कृषी संशोधनाबाबतीत गडेगाव इथे मोठे भोपाळ कदम कृषी महाविद्यालय आहेच. त्या परिसरामध्ये जवळजवळ 200-250 एकर जमीन माती करण्याच्या माध्यमातून चालवण्यात जाणाऱ्या कृषी संशोधनाचं एक अत्यंत चांगलं असं ते शैक्षणिक संकुल आहे. तिथंच राज्यस्तरावरची मोठी मोठी संशोधन केंद्र आहोत. आपले जे सांगली जिल्ह्यातील गडेगाव आणि भविष्यात शेतकऱ्यांची पिकं आहेत, ऊस असेल, द्राक्ष असेल, आता या ठिकाणी आलं मोठ्या प्रमाणात लावलं गेले. गडेगाव मतदारसंघामध्ये एकतर स्वतंत्र साहेबांची प्रचंड मोठी पिढी आहे. आदरणीय मोठं काळाच्या बाबतीत आलं आणि गेले 20 वर्षामध्ये त्या परिसरामध्ये काम केलं. माझं काम दुष्काळाचं, माझं काम भारतीय अभियानाचं, माझं काम 2005च्या काळामध्ये आहे. माझं काम विश्वच्या चळवळीपासून आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये 20 वर्षापासून चळवळी लागली. गेले 6 वर्ष आमदार म्हणून काही 1200 कोटीचा विकास या त्या मार्गात खेचून आलेला आहे आणि गावोगावी विकास पोचवला आहे. हे माझं काम आहे. यापूर्वी अनेक तरुणांचे शिक्षणाचे, आरोग्याचे, लोकांच्या शिक्षणाचे बेरोजगारीचे प्रश्न असतील आणि सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांकडे आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते अत्यंत जोमाने कामाला लागले आहेत आणि म्हणून खात्री मला सेवा करण्याची संधी दिली. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं अत्यंत चांगलं कृष्ण पात्र जे लोकसभेच्या निवडणुकीत घडलं, त्याच्यात 48 जागांपैकी 21 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. अशाच पद्धतीने येणाऱ्या दिवसांमध्ये मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या 3 पक्षांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 3 पक्षांना चांगले यश मिळेल आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे. गडेगाव मतदारसंघामध्ये एकतर स्वतंत्र साहेबांची प्रचंड मोठी पिढी आहे. आदरणीय मोठं काळाच्या बाबतीत आलं आणि गेले 20 वर्षामध्ये त्या परिसरामध्ये काम केलं. माझं काम दुष्काळाचं, माझं काम भारतीय अभियानाचं, माझं काम 2005च्या काळामध्ये आहे. माझं काम विश्वच्या चळवळीपासून आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये 20 वर्षापासून चळवळी लागली. गेले 6 वर्ष आमदार म्हणून काही 1200 कोटीचा विकास या त्या मार्गात खेचून आलेला आहे आणि गावोगावी विकास पोचवला आहे. हे माझं काम आहे. यापूर्वी अनेक तरुणांचे शिक्षणाचे, आरोग्याचे, लोकांच्या शिक्षणाचे, बेरोजगारीचे प्रश्न असतील आणि सोडवण्याचा प्रयत्न म्हणून या ठिकाणी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांकडे आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते अत्यंत जोमाने कामाला लागले आहेत आणि म्हणून खात्री मला सेवा करण्याची संधी दिली. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं अत्यंत चांगलं कृष्ण पात्र जे लोकसभेच्या निवडणुकीत घडलं, त्याच्यात 48 जागांपैकी 21 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या.
येणाऱ्या दिवसांमध्ये मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या तीन पक्षांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांना चांगले यश मिळेल आणि महाविकास आघाडीचं सरकार कृष्णा नदी काळ असलेल्या गावं पहिलं म्हणजे जलसंधारणाचं मोठा प्रकल्प आपण राबवला शांतीचं प्रमाण मोठं आहे आणि शांतीचं प्रमाण साहेबांनी संपूर्ण पासून 2004च्या प्रमाणात 80-90% प्रमाण चित्रा केल्याने झालं. सुद्धा 20 वर्षाच्या कालावधीत ते प्रमाण थोडंसं वाढलेले तर सातत्याने त्याला कंटिन्यू लागते शांतीच्या प्रयोगाला. गडी गावामध्ये सोनेला वगैरे साखर कारखान्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना करतात दोन इरिगेशनच्या माध्यमातून शांतीची अत्यंत यशस्वी अशी स्कीम केली. ते इतर गावांमध्ये कशी राबवले त्याचा विचार किंवा जलसंधारणाच्या मार्फत अशा अत्यंत प्रश्न सातत्याने 20 मध्ये बोलण्यात आला की राज्यमंत्री सुद्धा हा प्रस्ताव प्रयुक्त करणं की जमीन ग्रामपंचायतीची मालकीची ग्रामपंचायतीच्या ताब्यात स्मारक ग्रामपंचायतीचं स्टँड असा आहे की स्मारक भेटेल तर ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये शक्य नाही आणि इमारत कृषी गावाच्या बाहेर असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या आणि त्या समाजबांधवांची सगळी चर्चा झाली की या स्मारकाचं निर्माण जबाबदारी आपण घ्या किती तेवढा शक्य असेल थोडं ग्रामपंचायत देण्याचा प्रयत्न करू बाकी राज्य शासनाने त्याच्यावरचा खर्च उचलावा. हाच प्रस्ताव राज्यमंत्री असताना कलेक्टर ऑफिसकडे आम्ही मंत्रालयात मागला होता की एक विशिष्ट टक्केवारीचा खर्च हा ग्रामपंचायत 10%, 19% जास्तीत जास्त आणि उर्वरित 80% हे राज्य शासनाने खर्च करून परंतुच्या बालकांच्या स्मारक हे मेंटेन करावं आणि इतर काही टोटल बॉडी त्या समाज बांधवांची तयार करून तर समाज बांधवांना ते त्या बॉडीमध्ये त्याची दैनंदिन देखभाल ही जबाबदारी पूर्णपणे द्यायची. खर्चाची जबाबदारी राज्य शासन ही केली जाईल असं आमचं एक या ठिकाणी प्रस्ताव तर त्याला काही तांत्रिक अडचणी आल्या त्या तांत्रिक अडचणीमुळे प्रस्ताव अजून पुढे अजून झाले नाही. येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी हे स्मारक चांगल्या उभं राहावं त्यासाठी मी आणि आमचे सर्व सहकारी प्रयत्नशील. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.